मे बी डिक्लेअर होईल. काय समजलं? आता हा एक लॉ आहे. ओके, हा एक लॉ आहे. यातलं हे जे स्पेसिफिक, ही जी काही स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे ना, ही स्पेसिफिक प्रोव्हिजन इनकन्सिस्टंट आहे फंडामेंटल राईट्सची. ओके, म्हणजे ही फंडामेंटल राईट्स व्हायोलेट करते. पण ह्या ज्या 4 प्रोव्हिजन्स आहेत ना बाकीच्या, त्या बरोबर आहेत. म्हणजे त्यांचा काही रोल नाहीये, फंडामेंटल राईट वगैरे काही व्हायोलेट करत नाहीयेत, व्यवस्थित आहे. मग काय करायचं? या प्रोव्हिजनला कट करून टाकायचं. ओके, म्हणजे आणि बाकीचा जो लॉ असेल, हे 4 बोटं ही सेव्ह होतील. सेव्हरेबिलिटी लक्षात आलं? म्हणजे हा एक अख्खा लॉ होता, हे हा पूर्ण यातली ही एक जी काही प्रोव्हिजन आहे ना, ही फंडामेंटल राईट्स व्हायोलेट करते. बाकी हे लॉज अगदी बरोबर आहेत, फंडामेंटल राईट्सला धरून आहेत. मग आपण काय करायचं? बेसिकली आपण काय करायचं? हिलाच फक्त कापायचं आणि मग ही जे उरलेला हा जो काही लॉ आहे, हा काय झाला? हा लॉ लागू राहिला. ओके, आता ही प्रोव्हिजन काढली आपण. ओके, ही प्रोव्हिजन काढल्यानंतर हा उरलेला जो लॉ आहे ना, त्याच्यात काही सेन्सच बनत नाहीये. म्हणजे कळतच नाहीये ती प्रोव्हिजन काढल्यामुळे की काय आलं, लॉला म्हणायचं काय आहे, किंवा ह्याच्यातनं काही म्हणजे अर्थबोध तर होत नाहीच आहे, पण तो कामाचाही उरला नाहीये. कामाचा उरला नाही तर काय करायचं? एंटायरली ह्याला स्टक डाऊन करायचं. ओके, मे बी काय आहे इथे? डिक्लेअर लॉ एंटायर स्टॅट्यूट मे बी डिक्लेअर वॉइड. ओके, समजला नाही तर मग एंटायर स्टॅट्यूट